पलीकडे चौकार
33 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल त्याला ऑन साईडला घेतलंय आणि खरा फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. 33 धावावरून डायरेक्ट जम्प झालाय. धावसंख्या 37 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सत्र पहिलं संपलंय. पुढील होणारा सामना प्रबुद्ध 11 वरचे प्रकाश पॅन्थर्स. दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉसच्या ठिकाणी यायचं आहे. प्रबुद्ध 11 प्रकाश पॅन्थर्स. चला कर्णधार त्वरित या. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी सन्माननीय प्रवीण जाधव यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करून करायची आहे. चला प्रबुद्ध 11 आणि प्रकाश वॉरियर्स दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. शांतदूत युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशी ओराम क्रिकेट स्पर्धेची पर्वणी तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं चषक बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा. आणि या दुसऱ्या पर्वातील एक महत्त्वाची लढत आपल्यासमोर या सामन्यानंतर त्वरित होणार आहे. ती प्रबुद्ध 11 शिव आणि प्रकाश वॉरियर्स या संघाच्या मध्ये या आपल्यासाठी दोन्ही संघनायक आणि आजच्या नाणेफेकीचा कौल ज्यांच्या हस्ते होणार आहे ते आदरणीय प्रवीण जाधव साहेब या ठिकाणी आलेत. तर आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. दोन्ही मोठे खेळाडू दोन्ही मोठे संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. नाणेफेकीचा कौल होतोय. या ठिकाणी प्रकाश वॉरियर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मित्रांनो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण जिंकलाय. तर आपला निर्णय काय असणार आहे? बॉल फर्स्ट. काही पर्टिक्युलर रिझन ठेवून हा निर्णय आपण स्वीकारलाय? हो नक्कीच, कारण आम्हाला माशी जो सामना झाला आमचा त्याच्यामध्ये आम्ही थोडक्यासाठी हारलो. चेस झाला होता स्कोर. आता परत चेस करू आम्ही. निश्चितच पराभवातून माणूस शिकत असतो आणि या पराभवातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं मिळालं आहे. परंतु समोर प्रबुद्ध 11 सारखा मातब्बर संघ आहे ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 26 धावांचं आव्हान देखील डिफेंड केलं होतं. समोरच्या संघाला धावा करण्यासाठी खूप जोखीम पत्करावी लागली होती. तर या संदर्भात तुमच्याकडे काय प्लॅनिंग असणार आहे का? प्लॅनिंग म्हणजे आमचे बॉलर चांगले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना 40पर्यंत रोखण्याचा पूर्ण विचार केला आहे. निश्चितच या मॅचसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. तर प्रणित प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे आणि निश्चितच आपण तर नाणेफेकीचा कौल जिंकला असतात, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण प्रथम फलंदाजी केली आणि आपल्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. तर या सामन्यामध्ये आपला निर्णय काय असता जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर? आमचा सुद्धा निर्णय क्षेत्ररक्षणच होता. पण दोन्ही पण टॉस हारलो आहे मी. नक्कीच फलंदाजी आले, नक्कीच आम्ही आमचा बॅकफूट दाखवणार. निश्चितच टॉस हारलेत, परंतु या आधीच्या सामन्यामध्ये सामना जिंकणा होता. या देखील मला वाटतं की या सामन्यामध्ये आपण तीच कामगिरी कराल, यासाठी आपल्याला शुभेच्छा असतील. निश्चितच या स्पर्धेमध्ये आपला जो खेळ आहे खरोखर उंचावलेला आहे. आपली गोलंदाजी देखील चाललेली आहे. तर समोरच्या संघाला किती धावांचं आव्हान आपल्याकडून दिलं जाईल? तसं म्हटलं तर गोलंदाजी चांगली आहे आमच्या खेळाडूंची. त्यांचा स्कोर किती होईल आम्हाला माहीत नाही, पण आम्ही तो डिफेंड करणार स्कोर. निश्चितच तुम्हाला पहिली फलंदाजी करायची आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल झाला. प्रकाश वॉरियर्सच्या संघात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रबुद्ध 11 या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यानंतर पुढील सामन्याच्या समालोचनासाठी आपण थेट जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथं गमरे सर एक गोड आवाज आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत. धन्यवाद रोहन तांबे सर. आपण आत्ताच पाहिलं रोहन तांबे सर या मुलाखत घेत होते दोन्ही संघनायकांची, आणि एक त्यांची ट्रॅजेडी काय आहे त्यांची सुद्धा ते जाणून घेतली त्यांच्याकडून. परंतु सध्या मैदानामध्ये एक चालू सामना आहे. पहिल्या सत्राचा खेळ जो संपला आहे त्याच्यामध्ये VS फायटर या संघाने 37 धावा ठोकल्या, 38 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. आणि आत्ता मात्र 3 षटकांमध्ये एक भलं मोठं लक्ष दिसून येते, कारण शेवटचे 2 चेंडू जे आहेत ते फार महत्त्वाचे ठरले. पराग गमरेने त्याच्यामध्ये 1 षटकार आणि चौकार ठोकला, म्हणजे 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या आणि मोठं लक्ष दिसायला लागलंय. पहिला बॉल पराग गमरे गोलंदाजीसाठी, परंतु स्ट्राईकवर आपण पाहतोय इथे प्रणित नागेश होता. आता मात्र प्रणित जाईल स्ट्राईकवर, कारण नागेशच्या बॅटमधून निघालेला हा ऑन ड्राईव्ह आपण पाहायला 1 धावाचा फटका. एका धावेनंतर अकाउंट ओपन केलंय संघाचं आणि स्वतःचं. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा, त्यामुळं एक ॲडव्हान्टेज मी म्हणेन फलंदाजांना असतो. एक ॲडव्हान्स आहे, एक संधी आहे की त्यांना क्लिअर केलं जर इनफिल्ड तर मात्र धावा येतात.
आज आपण जर पाहिले तर सूरज भापकर कावळ्या, आशुतोष साळुंके सर राष्ट्रीय प्रो कबड्डी पंच आहेत, राकेश मोरे आणि सिद्धार्थ पवार असे 4 पंच आज आपल्या सेवेसाठी हजर. नक्कीच उन्हाची तमा न बाळगता अक्षरशः मी म्हणेन जे खांद्यावरून पाठीवरून घाम येतो तो आशुतोष सरांनाच माहिती आहे कुठे घाम जातो. तर नक्कीच याची सुद्धा तमा न बाळगता आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसरा बॉल यावेळेला मात्र लेफ्ट हँड बॅट्समन एक मी म्हणेन पॅडल स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु यावेळेला बॉल जातोय डिगून उजव्या एसटीच्या बाहेर. म्हणजे रणनीती सुद्धा चांगली आहे गोलंदाजाची की जास्तीत जास्त, कारण ऑन साईड जे आता लेफ्ट साईडला लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याच्यासाठी ऑन साईड एकदम जवळ आहे. अशा वेळेला बघा थोडासा बॉल हाफ ट्रॅक टाकला, जरा सुद्धा उडवला डोक्यावरून तर येईल चौकार, आणि तेच मात्र काम केलंय. एक चांगला फटका पाहायला मिळाला, 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या आहे धावफलकावर 5. बंद पायातील साखळ दंड तडा तड तुटले तू ठोकताच दंड.
ओ हो फटकेबाजी लाजवाब, बेमिसाल फटकेबाजी पाहायला मिळते. आणि हा बेमिसाल फटका सरळ आउट ऑफ द पार्क, सीमारेषा बाहेर. 4 रन, 6 धावा. पहिलं षटक परागने हाताळलं, फक्त 6 धावा खर्च केल्या. परंतु नंतर शुभम आला आणि शुभमच्या समोर कोण आहे तर मी म्हणेन सागर उर्फ बाहुबली. बाहुबली चांद. येस, परंतु मी माझ्याकडून आता बाहुबलीच नाव दिलंय. येस, यावेळेला फटका चांगला ऑफ ड्राईव्ह. इथे फटका अडवला गेलाय कारण प्रोटेक्शन होतं डीपला, परंतु एकच धाव मिळेल एका धावेनंतर. परंतु या चांदने मात्र नक्कीच प्रभावित केलंय. सुकिवलीचा सुपुत्र चॉकलेट बॉय, आणि त्याने मात्र इथे नक्कीच आपल्या या संघासाठी चांगली कामगिरी केली. पहिला चौका, नंतर षटका, त्यानंतर एक धाव, म्हणजे 3 चेंडूंवर त्याने 11 धावा वसूल केल्यात. ओ हो, गोईंग अँड गॉन मॅक्सिमम. स्टँड अँड डिलेव्हर, खडे डिपार्चर केलं या बॉलला. काय फटका सजवला. हवेचा स्रोत जरूर आहे त्याच्या अगदी पोझिशनला साजेसा. पुन्हाचे एकदा बैठक स्टॉट, घुटणे टेक, तमाशा देख, आणि बघतोय चौकार येतोय. फलकावर आहेत. निश्चितच म्हणावं लागेल चांदसाठी, अपने हुनर से तोडूंगा हर जीत का ताला, चाहे कितनी भी आंधी आए या आए तूफान, मैं झुकेगा नहीं साला. निश्चितच हे या ठिकाणी दाखवून दिले जाते चांदच्या फलंदाजीतून आक्रमकता आणि आक्रमकता. जणू काही वादळ मात्र या ठिकाणी घोंगावताना. द बाहुबली शो इज मस्ट गो ऑन. स्ट्राईकवर नागेशने सुद्धा आपलं टॅलेंट पेश केलंय. बघा, गॅप शोधलाय, जिथे फिल्डर नाहीये त्या दिशेला बरोबर स्ट्रोक खेळतोय. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे, ती म्हणजेच त्याचं श्रेय जाते नागेशला आणि सागर उर्फ चांदला. चांदने मात्र 4 चांद लागवले. विनंती असेल यानंतर लगेचच प्रबुद्ध 11 आपली प्रारंभिक जोडी आणि प्रकाश वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण आपण सज्ज ठेवायचं आहे. चला, सामना नाही थांबवायचा आहे. या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र RS2020चे मालक आदरणीय चेतनजी सुर्वे या ठिकाणी आलेले आहेत. मी आमचे बंधू आदरणीय सुमेशजी यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय चेतनजी सुर्वे. यानंतर या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र संकेत शिंदे सर या ठिकाणी आलेले आहेत. संकेत शिंदे सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संकेत शिंदे सर. पंच, यांचा एक प्लेअर वेळ होऊन गेलेली आहे.
5 धावांची आवश्यकता होती. कदाचित कलाटणी मिळाली असती सुद्धा, परंतु इथे काय झालंय तर मोठा फटका सरळ पुढ्यात टाकलेला हा बॉल. डीजे एक मिनिट 500 रुपयाचं बक्षीस मात्र चांद यांना लागू झालेलं आहे, कारण फिनिशर या. षटकार अरे मारून रमण प्रसंगी सर जरा 2 मिनटं मी तुम्हाला थोडं थांबवतोय. इलाका असेल तर धमाका होणार. आणि सकाळी प्रॅक्टिस करताना बॅटला बॉल लागत नव्हता आणि सरांनी पैसे लावले. सागर हा असा प्लेअर आहे की पैशांसाठी तो अजून तिकडे धारी हॉस्पिटलला बॉल मारेल. सागरसाठी जोरदार टाळ्या. स्माईल बघा, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल बघा. या सागर जाधव या ठिकाणी